माय माऊली नमस्कार. जय नर्मदा मैया, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. विविध कथासार ग्रंथातून आपण नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो, पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 20. श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, हर हर नर्मदे. श्रवण केलं ज्यांनी ज्यांनी प्रक्रियेतल्या प्रतिक्रियेतल्या हर हर नर्मदे म्हणून. भाग 28. कृच्छ व्रत वर्णन. एक प्रकारचे चांद्रायण व्रत आहे. प्राचीन साधनाद्वारे ग्रंथाच्या अनुसार चांद्रायण व्रत पापनाशक व्रत विविध रूप साधना क्षेत्रात प्रगती करण्याकरिता संचित झालेले पापकर्म कषाय कल्मशो कुसंस्काराचे परिशोधन आवश्यक आहे. याकरिता धर्मशास्त्रात प्रायचित्ताच्या अनेक प्रकारच्या विधिविधानांचा उल्लेख आहे. पापाच्या प्रायचित्ताकरिता ज्या तपाचे शास्त्रात वर्णन केले आहे त्यामध्ये चांद्रायण व्रताचे महत्त्व खूप. विभिन्न शारीरिक मानसिक स्थितीत मनुष्यकरिता वेगवेगळ्या पापाच्या प्रायचित्ताकरिता आत्मबळाला चौफेर वाढविण्याकरिता विविध प्रकारच्या चांद्रायण व्रताचे वर्णन मिळते. देश काल पात्राचे विभाग करून सुद्धा या प्रकारचे अंतर मिळवले जाते. प्राचीन काळी लोकांची शारीरिक मानसिक स्थिती खूप चांगली होती. ते खूप दिवस कठीण उपवास तसेच तप साधना करीत असत. म्हणून त्या परिस्थितीला पाहून त्या प्रकारचे कठीण विधान सांगितले जाणे स्वाभाविक. आजची परिस्थिती वेगळी. कठीण तपसाधना खूप कमी लोक विरळच करतात. तरी सुद्धा प्रायचित्यपूर्वक तपश्चर्याचे महत्त्व असंदिग्ध खूप मोठे संशय रहित आहे. चांद्रायण व्रताचे विविध प्रकार समजावण्याच्या आधी हे जाणून घेणे आवश्यक आहे की प्रायचित्त कशाला म्हणतात. प्राय आणि चित्त या दोन शब्दांचा मिळून प्रायचित्त शब्द झाला. याचे दोन अर्थ आहेत. एक, प्रायचा अर्थ आहे पाप आणि चित्ताचा अर्थ आहे शुद्धी. प्रायचित्त म्हणजे पापाची शुद्धी. आणि दोन, प्रायचा अर्थ आहे तप, चित्ताचा अर्थ आहे निश्चय. प्रायचित्त म्हणजेच तप करण्याचा निश्चय करणे. दोन्ही अर्थ जर एकत्र केले असे म्हणू शकतो की तपश्चर्येद्वारे पापकर्माचा नाश करणे, आत्म्यास निर्मळ बनवणे, तपाचा सुद्धा हाच उद्देश. चांद्रायण तपाचे महत्त्व त्याचबरोबर कठोरता सांगितले आहे. शास्त्रामध्ये प्रायचित्त प्रकारात कितीतरी प्रकारच्या विधानांचे वर्णन सांगितले. त्यापैकी कृच्छ, अतिकृच्छ, तप्तकृच्छ, सौम्यकृच्छ, पादकृच्छ, महाकृच्छ, कृच्छ निकृच्छ, संतापन, कृच्छ संतापन, महासंतापन, प्रजापत्य, पराक, ब्रह्मकूर्य इत्यादी. परंतु यामध्ये चांद्रायण व्रताला प्रामुख्याने तप मानले गेले. स्कंदपुराणात चांद्रायण व्रताच्या बाबतीत युधिष्ठिर आणि कृष्णाचा संवाद मिळतो. युधिष्ठिर विचारतात. आपण जे बघितले अर्थ याच्यात एक श्लोक आहे. प्राय पाप विजानी यात चित्तम वै तब्दी धनम प्रायो नाम तप प्रोक्तम चित्तम निश्चय उच्यते. युधिष्ठिर काय म्हणतात ते बघूया. चक्रायुध नमस्तेस्तु देवेश गरुडध्वज चांद्रायन विधी पुण्य मारव्याही मम. चक्रायुध आणि गरुड ध्वज धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला नमस्कार. युधिष्ठिराने पवित्र चांद्रायन व्रताचे वर्णन करण्याची प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने या महाव्रताचे महात्म्य सांगताना म्हटले. काय म्हटले. चांद्रायनेन चिर्नेन यत कृतं तेन दुष्कृतं तत सर्व तत्क्षयनादेव भस्मी भवती काष्टवत. चांद्रायण व्रत केल्याने जळत्या अग्नीत सुकी लाकडे टाकल्यास जशी जळून जातात त्याप्रमाणे मनुष्याने केलेले पाप जळून जाते, नष्ट होते. अनेक घोर पापानी उपपातकमेव च चांद्रायनेन नश्यन्ति वायुनापासो यथा. अनेक केलेली घोर पाप तसे सामान्य पाप चांद्रायण व्रताने ज्याप्रमाणे सोसायटीच्या वाराने धुळीकण उडून जातात त्याप्रमाणे उडून जातात. प्राचीन साधना ग्रंथानुसार कृच्छ आणि मृदू असे दोन प्रकार चांद्रायण व्रताचे मानले गेले. कृच्छ चांद्रायण व्रत ज्यांच्याकडून खूप मोठे पाप झाले किंवा तीव्र तपश्चर्या करण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते करतात. प्रथमतः
याचा उपयोग सतयुग आणि पूर्वयुगामध्ये होत होता, जेव्हा मनुष्याची सहनशक्ती योग्य होती. मृदू चांद्रयान शारीरिक आणि मानसिकने दुर्बळ असणाऱ्या व्यक्तीकरिता आहे. हे स्त्री पुरुष बालक वृद्ध सर्व करू शकतात. थोड्या पापाचे शमन करण्यास व आत्मबल वाढविण्यास सुद्धा ह्या व्रताची मदत होते. आरोग्याच्या दृष्टीने याचा चमत्कारी परिणाम दिसून येतो. मृदू चांद्रायणविषयी कित्येक ग्रंथामध्ये शिशु चांद्रायण सुद्धा म्हटले आहे, कारण की ते कठोर चांद्रायण व्रताच्या तुलनेने बालक आहे. कृच्छ चांद्रायणाच्या विधी विधानाच्या संदर्भामध्ये शास्त्रकार सांगतात. काय सांगतात? शोधयेत तू शरीरम स्वम पंचगव्येन मंत्रिताः सह वीर कृष्ण पक्षच्छ तत प्रकृतीत वापनम. शुक्लवासा शुचिर्भूत्वा मौजी बंधित मेखलां पलाशदण्डमादाय ब्रह्मचर्यव्रते स्थिताः कृतोपवासपूर्वतु शुक्ल प्रतिपादे द्विजाः नदी संगमतीर्थेषु देशे गृहे पिवाः. म्हणजे शरीराला 10 प्रकारच्या स्नानाने शुद्ध केले जाते. अभिमंत्रित केलेले पंचगव्य पिणे, नंतर डोक्याचे मुंडन करून कृष्ण पक्षात व्रताला सुरुवात करणे, सफेद वस्त्र नेसणे, पवित्र राहणे, कमरेला मेखला धारण करून राहणे, पलाश वृक्षाची काठी दंड म्हणून घेणे, ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणे, नदीच्या संगम तीर्थ किंवा पुण्य प्रदेशात अथवा घरी राहून सुद्धा शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून चांद्रायण व्रताला सुरुवात करणे. नदीं गत्वा विशुद्धात्मा सोमाय वरुणाय च आदित्याय नमस्कृत्वा तत स्नानायात समाहित तीर्थोदकमाचम्य च स्थित्वा पूर्वतो मुखाः प्राणायानं ततः कृत्वा पवित्रेऽभिषेचनं वीरग्नमृशनं वापि तथा चाप्यघमर्शनं गायत्री मम देवीं वा सावित्रीं वा जपेत तथाः. शुद्ध मनाने नदीत स्नान करा. सोम वरुण सूर्याला नमन करा. पूर्वेला तोंड करून बसणे, आचमन, प्राणायाम, पवित्र करणं, अभिसिंचन, आमर्शन इत्यादी संध्या कर्म करून सावित्री गायत्रीचा जप करा. आधार वाज्यभागोच प्रणम व्यातितस्ततः वारुणं चैव पंचैव भूत्वा सर्वात् यथा क्रमं प्रणम्य चाग्निसोमं च भस्मे घृत्व यथा विधी. आधार, होम, आज्य, भाग, प्रणव, व्यातिथी, वरुण इत्यादी विधीपूर्वक हवन करणे, अग्नी व सोम यांना प्रणाम करून मस्तकावर भस्म धारण करणे. अंगुल्यग्रहे स्थितं पिंड गाय गायत्र्या अभिमंत्रयत अंगुली विश्राम पिंड प्राप्तार्यात् प्रामुख शुचिः यथा च वर्धते सोमो रुषते च यथा पुनः तथा पिंडाच वर्धन्ते रसते च दिने दिने. 3 बोटावर येईल एवढे अन्नाचे पिंड गायत्री महामंत्राने अभिमंत्रित करून पूर्व दिशेला तोंड करून खाणे. ज्या प्रकारे कृष्ण पक्षात चंद्रमा कलेने कमी होतो त्याप्रमाणे भोजन कमी करणे आणि शुक्ल पक्षात जसा चंद्र कलेने वाढतो तसे भोजन वाढवणे. अध्यात्मशास्त्रामध्ये कृच्छ चांद्रायणाचे 4 प्रकार सांगितले. 1 पिपीलिका मध्य चांद्रायण, 2 एव मध्य चांद्रायण, 3 यती चांद्रायण, शिशु चांद्रायण, 4 शिशु चांद्रायण. हा चांद्रायणाचा सामान्य क्रम आहे की जितका सामान्य आहार असेल तो हळूहळू कमी करत जाणे आणि पुन्हा निराहारपर्यंत वाढवत जाऊन सामान्य आहारापर्यंत नेणे. परंतु कृच्छ चांद्रायणाचे नियम वेगळे आणि कठोर. 4 प्रकारच्या कृच्छ चांद्रायण व्रतामध्ये 240 घास भोजन हे 1 महिन्यात करण्याचे विधान. म्हणजे 1 महिन्यामध्ये फक्त 240 घास खाल्ले गेले पाहिजे. कृच्छ चांद्रायणाचा 4ही प्रकाराचे विधी प्रमाण विधी विधान थोडक्यात अशा प्रकारे आहे. 1 पिपलिका मध्य चांद्रायण
शास्त्रामधील उल्लेख. एकिकं व्यासयेत पिंडं कृष्णा शुक्ले च वर्धयत उपस्पर्श स्त्री श्रवण मेतच्चंद्रायणं श्रुतं. पिपलिका मध्य चांद्रायणामध्ये पौर्णिमेला 15 घास भोजन करायचे. नंतर प्रत्येक दिवशी क्रमाक्रमाने 1 घास कमी करायचा. म्हणजेच पौर्णिमेला 15 घास खाल्ले, नंतर चतुर्दशीला 14, त्रयोदशीला 12. या प्रकारे 1 घास कमी करत जायचं आणि अमावस्येला निराहार राहायचे. नंतर प्रतिपदेपासून 1 घास क्रमाने वाढवत जाऊन पौर्णिमेला पुन्हा 15 घास घ्यायचे. या व्रतामध्ये पूर्ण 1 महिन्यात 240 घास घेतले जातात. आता दुसरं 2. एव मध्य चांद्रायण एतमेव विधी कृष्णम आचरेद्यव मध्यमे शुक्लपक्षादिनेमस्त्वं रंजचंद्रायणं व्रतम. एव चांद्रायणात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदे सुरुवात होते. अमावस्येला पूर्ण दिवस उपवास करून शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला 1 घास भोजन घेणे. यानंतर पौर्णिमेपर्यंत 1 घास वाढत जाऊन 15 घासापर्यंत जातो. त्याच्यानंतर कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेपासून 1 घास कमी करत चतुर्दशीला 1 घास खायचा आणि अमावस्येला पूर्ण निराहार राहायचे. अशा प्रकारे व्रतामध्ये सुद्धा 240 घास खाण्याचे विधान. 3. यती चांद्रायण अष्टौ समश्नीयात पिंडांमध्यादिने स्थिते नियतात्मा विष्ण्याशी यती चांद्रायणं स्मृतम. प्रतिदिन मध्यान्ह काळात 8 घास खाणे याला यती चांद्रायण म्हणतात. यामध्ये कोणत्याही दिवशी घास कमी करायचे किंवा वाढायचे नाहीत. यामध्ये सुद्धा 1 महिन्यास 240 घास होतात. म्हणजेच रोज 8 घास खाणे. 4. शिशु चांद्रायण चतुरप्रातश्नीयात पिंडान विप्रसमाहिताः चतुरोस्तमिते सूर्यो शिशुचंद्रायणं स्मृतम. 4 घास सकाळी 4 घास संध्याकाळी खाणे हाच नियम कायम असतो. अशा प्रकारे शिशुचांद्रायणामध्ये प्रत्येक दिवशी 8 घास खाऊन 1 महिन्यात 240 घास पुरे केले जातात. तिथीचे वाढणे किंवा कमी होणे झाले तरी घासाची संख्या वाढत किंवा कमी होत नाही. आता हा प्रश्न पडतो की व्रताच्या वेळी आहार म्हणून घ्यायचा घास किती मोठा असायला पाहिजे. हा मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला असेल. घासाचा अर्थ काय? घासाचे 2 अर्थ आहेत. एक बौद्धायन चे कथन आहे की पिंडान प्रकृतीस्थान प्रती, म्हणजेच साधारणपणे मनुष्य जेवढा मोठा घास खातो तेच घासाचे परिणाम आहे, परिमाण आहे. वरील 4 प्रकारच्या चांद्रायण व्रतात आहार ग्रहण करतेवेळी प्रत्येक घास अगोदर गायत्री महामंत्राने अभिमंत्रित केला पाहिजे. त्यानंतर भू भुवा स्वाहा मह जन तप सत्यम यश श्री अर्क इट ओज तेज पुरुष धर्म शिव या मंत्राच्या सुरुवातीस आणि शेवटी नमस्वा संयुक्त एकत्र करून त्या मंत्राचे उच्चारण करत घासाचे भक्षण केले जाते. म्हणजे संयुक्त एकत्र करून त्या मंत्राचे उच्चारण करत घासाचे भक्षण केले जाते. सव्यम नमः स्वाहा वर जो मंत्र दिला आहे त्यामध्ये ते सर्व मंत्र म्हटले जातील. घास भक्षण केला जाईल. उदाहरण स्वरूपात समजा चतुर्थी तिथीला 4 घास घ्यायचे तर नमः स्वाहा भू नमः स्वाहा भुव नमः स्वाहा स्व नमः स्वाहा 4 मंत्राबरोबर प्रमाणे 1 घास भक्षण केला जाईल. चांद्रायण व्रताच्या दिवसात संध्या स्वाध्याय देवपूजा गायत्री जप हवन सर्व साधनात्मक उपासनात्मक धार्मिक कार्याचे नित्य नियम ठेवले पाहिजे. भूमिशयन तसेच ब्रह्मचर्य पालनाचे विधान आवश्यक आहे. व्रताचा संकल्प करताना मुंडन केले पाहिजे हा शास्त्राचा आदेश आहे. त्याचबरोबर चांद्रायणाचे उत्तरार्ध पक्ष आहे की खोटी नदी नाही आहे खोदी नाही आहे, म्हणजे जे वाईट कृत्य आपल्याकडून घडले आहे त्याची कोणत्या ना कोणत्या रूपाने भरपाई झाली पाहिजे. व्रताच्या समाप्तीच्या वेळीस सामर्थ्यानुसार हवन यज्ञ ब्राह्मण किंवा कन्या भोजन ब्रह्मभोज असे उपक्रम सुद्धा केले जातात. बघा आपण बघितलं व्रत किती प्रकारे पूर्वी साधू संत ऋषी लोक करत होते आणि आता आपण जर उपवास केला तर फराळाचं ताट पूर्ण असूनही काय म्हणतोय आज माझा उपवास आहे. चला श्रवण केलं तर
प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. हर हर नर्मदे बोला, हर हर नर्मदे. एकमेकाच्या भेटीत सुद्धा हर हर नर्मदे बोला.